शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल जयंत पाटील यांनी ज्या पद्धतीने टीका केली, एक नंबरचा माणूस 2 नंबरवर गेला आणि त्यामुळे महाराष्ट्राचा खूप मोठा तोटा झाला, या विधानाचा नेमका कसा अर्थ काढायचा आणि याला उत्तर नेमकं तुम्ही कसं देणार? बघा, मी सभागृहामध्ये होतो. ते जयंतराव जे बोलले ते गमतीने बोलले आहेत. किंवा तुम्ही एक नंबरचा माणूस 2ला गेला, 2चा गेला, त्यावर शंभूराजे देसाईंनी सांगितलं की आम्ही आपसात अदली बदली झालेली आहे आणि संमतीन झाली आहे, त्याच्यामुळे काही याच्यामध्ये कोणाला मध्ये बोलण्याचं कारण नाही. तो एक गमतीचा भाग आहे. आज उद्धव ठाकरे येत आहेत नागपुरामध्ये. नागपूरच्या थंडीमध्ये राजकीय वातावरण तापेल असं वाटतंय? त्यांच्यामुळं उन्हाळ्यात पण वातावरण तापू शकत नाही, थंडीमध्ये काय तापणार आहे. आणि जसं 2 दिवस मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले, तसे अधिवेशनामध्ये 8 दिवसात एकदा येतात. ते म्हणतात की आता महाविकास आघाडी सोबतच आपल्याला युती करायची आहे, महायुती सोबत युती करायची नाहीये आणि धनशक्तीला श्रमशक्ती आणि जनशक्तीनं आपण उत्तर देऊ. महायुती कुठे तुमच्या मागे पडली युती करायला? आमच्याच तर एवढे 236 आमदार आहे की आम्हाला कोणाला द्यावं, आम्हाला कमी पडलं. आम्ही कुठे मागे लागलो तुमच्या? महाविकास आघाडीसोबत आम्ही जाऊ नये म्हणून तर आम्ही 50 आमदारांनी उठाव केला. बाळासाहेबांची युतीसाठी आम्ही जी केलेली आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काय त्याचं तोंड पाहायची पण गरज नाही आहे. नगर विकास खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं सुनील प्रभू म्हणतायत, दावा करतायत. आणि देवेंद्र फडणवीस यांनी बदलीला स्थगिती दिली आहे म्हणजे भ्रष्टाचार झाला असा सुद्धा दावा करतायत. बघा, तो प्रशासनातला कामकाजाचा भाग आहे. कोणाला बदलीला स्थगिती दिली, काय दिली, हे काय सगळं सिद्ध झालं आहे का? तुम्ही जे बेडशूट आरोप त्या खात्यावर करता, पण त्या खात्याने जे काम या 2-3 वर्षामध्ये केलं, आज मुंबई एवढी चकाकून टाकली, जे पूर्ण महाराष्ट्र चकाकून टाकला, हे पहा ना जरा. कामाची क्वालिटी पहा, कामाची क्वांटिटी पहा, कामाचा दर्जा, सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. एक तर आरोप सिद्ध करून दाखवा म्हणा. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये जे नाव येतं आहे त्यांचं, आणि त्यावर आता मुंबई हायकोर्टानं ताशेरे ओढले पुणे पोलिसांवर की उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून तुम्ही नाव FIRमध्ये घेतलं नाही का, असा थेट सवाल विचारलेला आहे. सरकार या सगळ्या घोटाळ्यांमुळे बॅकफूटवर जाते असं वाटतं का तुम्हाला? बघा, सन्माननीय हायकोर्टाने काय आदेश नेमके केले आणि कुठल्या आधारावर केले, सुप्रीम हायकोर्टांसमोर सगळी बाजू समोर गेली का नाही गेली, आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समोर जातील तेव्हा त्याच्यावर वक्तव्य केलं जाईल. पण मला नाही वाटत की राजकीय दबावामध्ये असं काही झालं असेल, कारण नेता म्हटलं की त्याच्या मुलावर आरोप होतातच आणि ते सगळे बिनबुडाचे असतात. पण या प्रकारात नेमकं तथ्य काय आहे हे जरा समजून घेतलं पाहिजे. रवी राणा मागणी करतायत की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या आणि बिबट्या पाळण्याची परवानगी सुद्धा सरकारनं द्या. याकडे कसं पाहता? इतकी दहशत आहे का बिबट्याची या सगळ्या प्रभागामध्ये? कारण ज्या पद्धतीनं विधानं समोर येत आहेत अत्यंत धक्कादायक आहे. बिबट्यांमुळे आपण टी व्हीवर पाहतो की लहान लहान लेकरं, शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांची मुली, त्यांचं पशुधन, आणि माझ्याकडे पण जवळपास 36 बिबटे आहेत ना आमच्या मतदारसंघात. त्याचं काय नुकसान आहे आम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे. 3 माणसं आमच्या इकडची तरुण पोरं मारलीत. त्याच्यामुळे नैसर्गिक अधिवासामध्ये ही प्राणी राहिले पाहिजे, यांना तिची व्यवस्था तिकडंच केली पाहिजे, असं त्या विभागानं करायला पाहिजे की जेणेकरून ते मानवी वस्तीमध्ये घुसणार नाही. शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला जात नाही का, हा पहिला प्रश्न आहे. आणि निधी मिळत नाही विकास कामांना, त्यामुळे भविष्यातील निवडणुकांना सामोरं कसं जायचं हा प्रश्न आहे का आमदारांच्या समोर? हा प्रश्न सगळ्याच आमदारांसमोर आहे, शिवसेनेच्याच नाही, सर्वच. कारण लाडक्या बहिणीमुळे अजून तर काही कोणाला फार निधी काही पाहिजे तसा मिळालेला नाही आहे, हे खरं आहे. नक्कीच. पण यावर काही तोडगा निघाला आहे? उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आता पुढे बजेट सेशन आहे, राज्याची परिस्थिती सुधरेल, बजेटमध्ये पैसा येईल, तेव्हा सगळ्यांना मिळेल अपेक्षा करतोय आम्ही. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.